रामकृष्ण हरी सर्वांना. आज आपण आलो हिंद केसरी मैदान 2026 पेडगाव इथे. तर आज आपल्या सोबत जोडलेले प्रसिद्ध ड्रायव्हर, महाराष्ट्र केसरी ड्रायव्हर. नाव सांगा आपलं. अजय ड्रायव्हर पाडेकर. अजय ड्रायव्हर पाडेकर. ड्रायव्हर 100व्या गटात अन्याय झाला असं तुमचं म्हणणं आहे? 100% झाला. असं काय सांगताल? त्याचं कारण काय माहितीये का, ते पहिल्या 2-3 गटात हा, गाड्या सुटून आलत्या, बरोबर. त्यांना न्याय मिळला का? नाही. हा, मग 100व्या गटात 2 गाड्या सुटून आल्या, हा. पण त्यांना न्याय काय दिला तुम्ही? अच्छा. थोडक्यात एक गाडी पहिल्या सुटून आली, त्यावेळेस समालोचक काय बोलले की गाड्या खालच्या सोडा. बरोबर. त्यावेळेस मथुर सुटला ना औरबाईंचा, हा. त्यावेळेस समालोचक काय बोलले नाहीत की गाड्या सोडा. अच्छा. बरोबर का चुकीचं? झालं काय, मथुरची गाडी अर्ध्यापर्यंत आली. ज्याचं फॅन लोक आहे, हा, म्हणजे फॅन फॉलोइंग जास्त आहे, त्यामुळे त्या बैलाची गाडी धरली. हा, बरोबर. मग अर्ध्यातच माघारी गेली गाडी. धरली गाडी, नंबरावर गेली त्या. धरली गाडी. हा. जर ती गाडी जर धरली नसती तर कुठे गेली असती? नंबरावर गेली. 100%. फक्त ह्याचा फक्त न्याय निवाडा करा आणि गोर गरिबांना न्याय दे, फक्त द्या. एवढंच माझं म्हणणं आहे, बाकीचं काहीच नाही. फक्त माझं एकच म्हणणं आहे की जे गोरगरीब शेतकरी ज्यांना नाद आहे रक्तात, हा, त्यांना फक्त न्याय द्या. बाकीचं माझं काहीच म्हणणं नाही. म्हणजे मी काय मथुरवर अन्याय करत नाही. ते बैल माझा चाहता आहे, म्हणजे त्या बैलाच मी चाहता आहे मोठा. ते बैल मला आवडतो, सगळं होतं. फक्त मालकाने पण, मालकाला कळलं पाहिजे, म्हणजे मथुरच्या मालकाला, की आपलं काय झालं आणि आपण काय करायला पाहिजे होतं. अच्छा. आता हे सर्वसामान्यांचं मत समजावं तुमच्या वतीनं. 100%. आज शेतकरी लोक हा, कोणाकडून पण पैसे घेऊन आड्या येते, त्यांचं काहीतरी न्याय झाला पाहिजे. आज मला सांगा, आज 1200 गाडी पळती इथं, बरोबर. 1200 गाडी 10 गाडी फक्त फायनल राहते. हो, बरोबर. बरोबर. 1190 लोकांनी काय करायचं? गाडा मालकांनी ते कोणाकडून तरी पैसे घेऊन येतात, वायदे घेऊन येतात, पळतात आणि मार खाऊन जातात. त्याला फक्त न्याय द्या, एवढंच माझं म्हणणं आहे, बाकीच काहीच नाही. अगदी बरोबर. चला दादा, धन्यवाद. रामकृष्ण हरी. तुमचा मत जाणून घेतलं जाईल. सर्वसामान्यांचं मत तुम्ही उपस्थित केलेलं आहे. असे चालेल. चला, धन्यवाद. ओके.